मऊसूत मोकळा मोकळा भात असलेला चमचमीत असा मसाला पुलाव भात कसला भारी दिसतो. नुसता सुगंधाने खावासा वाटणारा मस्त चमचमीत लग्न पंक्तीत किंवा समारंभासाठी जास्त प्रमाणात केला जाणारा आज आपण मस्त व्हेज पुलाव किंवा ज्याला आपण मसाले भात एखादा समारंभ सारखा किंवा जास्त प्रमाणात महानैवेद्यासाठी तुम्हाला हा व्हेज पुलाव बनवायचा असेल तर जास्त बनवायचं आहे तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं अगदी घरगुती साहित्यामध्ये चमचमीत व्हेज पुलाव आज आपण बघणार आहोत. चमचमीत व्हेज पुलाव बरोबर कोशिंबीर कशी बनवायची त्याची पण रेसिपी अगदी आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ज्योती, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अर्धा किलो गाजर, अर्धा किलो बीन्स घेतलेले आहेत, अर्धा किलो वाटाणा घेतलेला आहे, अर्धा किलो तोंडली घेतली आहेत, 1 किलो आपण बटाटा घेतलेला आहे, अर्धा किलो शिमला मिरची घेतलेली आहे, फ्लावर घेतलेली आहे, पुदिना, बारीक कट केलेलं आलं, कोथिंबीर, 10-12 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, धने जिरे पावडर घेतले आहे, हिंग घेतलेला आहे आणि अर्धा वाटी गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर घेतली आहे. पुलाव अगदी टेस्टी होण्यासाठी आपण इथे ताजा ठेचा करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, 10-12 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये असा आपण छान प्रकारे ठेचा तयार करून घेतला आहे. अशी ही पूर्वतयारी करून घेतल्यानंतर फायनली आपण व्हेज पुलाव किंवा मसाले भात त्याला फोडणी देणार आहोत. घरात असं मोठं कोणतंही पातेलं घ्या ज्यामध्ये तुमचा पुलाव अगदी व्यवस्थित होईल असं अंदाज घेऊन. तुम्हाला भांडं घ्यायचं आहे. 3 किलो तांदळासाठी 2 किलो मिक्स भाज्या घेतल्या आहेत. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काही खडा मसाला घालून घ्यायचे आहेत. व्हेज पुलावसाठी थोडासा खडा मसाला घातला आहे की अगदी मस्त फ्लेवर येतो. एकदा तुम्ही नक्की करून पहा. कमी गॅसवरती मस्त असा खमंग असा सुवास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यावरती तयार केलेला ठेचा घातला आहे, तो सुद्धा अगदी मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. नंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे. यात तुम्ही टोमॅटोचे काप पण वापरू शकतात. फरसबी घातलेली आहे आणि छान प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे कांदा लसूण पण वापरू शकतात, पण मी बिना कांदा लसणाचं बनवते त्यामुळे मी स्किप केलं आहे. बारीक कट करून घेतलेली फरसबी यामध्ये घालून घ्यायची आहे. यामध्ये आपण बारीक कट केलेली तोंडली पण यामध्ये घालून घ्यायची आहे. बारीक कट केलेलं गाजर पण आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. गाजराच्या तुम्ही चकल्या पण करू शकता. व्यवस्थित आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 किलो बारीक चिरलेला बटाटा पण घालून घेणार आहोत. त्याचसोबत फ्रेश वाटाणा घालून घ्यायचा आहे आणि सगळ्या भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. त्याचसोबत आपण शिमला मिरची पण घालून घेऊया. 3 ते 4 मिनटं भाज्या परतून घ्यायच्या. अगदी तळापासून छान भाज्या परतल्या की पुलावमध्ये किंवा व्हेज पुलावमध्ये बिलकुल भाज्या आपल्याला पांचट किंवा अगदी चिपचिप लागत नाही. पुलावला अगदी छान चव येते. तर याला छान तेल सुटेपर्यंत 2 मिनटं आपण परतून घेतलेला आहे. गरम मसाला घालून घेतला आहे. त्याचसोबत इथे आपण काही सुके मसाले घेतलेले आहेत. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड, 2 चिमूटभर आपण हिंग घेतलेला आहे. लग्न पंक्तीत किंवा कार्यक्रमामध्ये भात असतील, मसाले असेल ना, व्हेज पुलाव असेल, खूप जास्त तिखट नसतो म्हणून घातले. मसाले थोडेसे लिमिटेड किंवा कमी प्रमाणात आपल्याला इथे घालायचे आहे. येथे आपण हे मसाले सुद्धा या फोडणीमध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले. आता या खमंग खुसखुशीत फोडणीमध्ये तयार होते. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी बासमती तांदूळ वापरणार असाल तर या स्टेपला या भाज्यांमध्ये घालून घ्या. त्यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेऊया. दही हे आपल्याला फ्रेश घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. मी 1008चे तांदूळ वापरणार आहे म्हणून मी आता यात पाणी ॲड करणार आहे.
या ठिकाणी मी 3 किलो तांदळाच्यासाठी 5 पातेले पाणी वापरणार आहे. तुम्ही जर तांदूळ जुना वापरणार असाल तर त्यात पाणी जास्त लागतं. नवीन तांदळासाठी पाणी कमी लागतं. तर पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून झाले आहे. पाण्याला पण छान उकळी आली आहे. यात आपण तांदूळ घालून घेऊया. यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घ्या. आता तुम्ही म्हणाल, यामध्ये साजूक तूप कशासाठी? मोठ्या प्रमाणात मोठ्या कार्यक्रमामध्ये आचारी सुद्धा असं तेल किंवा तूप घालून परतून घेतात. इथे साजूक तूप वापरले कारण थोडंसं पौष्टिक आणि चवदार होण्यासाठी असं थोडंसं तूप घालून घ्या. असा छान परतून घेतला की एकतर आपला व्हेज पुलाव मस्त मोकळा आणि छान चविष्ट होतो. सगळी जिन्नस मस्त आपण रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे. आता मोठ्या गॅसवरती हा भात छान अशी उकळी आणणार आहोत. अशी छान मऊ अशी उकळी आल्यानंतर याला झाकण ठेवून आपण शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. झाकण ठेवताना झाकण पूर्ण नाही ठेवायचं, अर्धवटच ठेवायचे. 20 ते 25 मिनिटात आपला व्हेज पुलाव भात तयार झालेला आहे. आता अगदी झटपट तयार होणारी कोशिंबीर आता आपण बघणार आहोत. येथे आपण आंबट दही आणि मलाई दही घेतलेलं आहे. आंबट दही 1 किलो आणि मलाई दही 1 किलो घेतलेलं आहे. कोशिंबिरीसाठी आपण इथं 3 ते 4 काकड्या बारीक अशा कट करून घेतल्या आहेत. त्याचसोबतच आपण टोमॅटो पण असे बारीक कट करून घेतले आहे. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. कोथिंबीर आणि पुदिना पण बारीक कट केलेला आहे. पातेल्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो काढून घेतला आहे. त्याचसोबत आपण बारीक चिरलेली काकडी पण काढून घेणार आहोत. त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत. थोडंसं काळं मीठ पण वापरायचं आहे, त्यामुळे कोशिंबीरला छान अशी टेस्ट येते. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. सर्व आपल्याला छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला घट्ट दही वापरायचं आहे. त्यात पाण्याचे प्रमाण नसावं. त्याचसोबत आपल्याला जे मलाईचं दही घेतलेलं होतं आपण ते पण घालून घ्यायचं आहे. आपल्याला पुन्हा सगळ्या जिन्सा एकजीव करून घ्यायचे आहे. एकजीव केल्यानंतर त्यांना छान अशी टेस्ट येते. फोडणीसाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. त्याचसोबत पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. बघा, मी तेल गरम करून घेतलं आहे. 1 चमचा जिरे, मोहरी आणि हिंग यात हे गरम करून ओतून घ्यायचं आहे आणि याला काय करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे कसं काय माहिती आहे का? गरमीच्या दिवसात कोशिंबीर खायची इच्छा होते, तर हे मस्तपैकी पद्धतीने कोशिंबीर म्हणू शकता किंवा रायता म्हणू शकता. चवीला पण एकदम छान लागतं. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता घेतलेलं सगळं जिन्नस प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे अगदी मोकळा मस्त असा हा आपला व्हेज पुलाव किंवा मसाले भात तयार झालेला आहे. इतका मसाले भात साधारण 25 ते 30 जणांसाठी अगदी पोटभर पुरतो. दही कसं लावायचं याची पण मी रेसिपी अपलोड केली आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. जर ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर चॅनलवर, जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. धन्यवाद.